राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवारी टेवोनिया करकटेवारी टेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करकटेवारी देवोनिया करकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर औरे निरंकार चिरान औरे निरंकार हे चिरान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ते ध्यान आवडे निरंतर हे ते ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले कल्पती श्रवणे मकर कुंडले कल्पती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठीच शुभामणी विरागीत कंठीच शुभामणी विरागीत तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कंठे कस्तुभाने विराजित कंठे कस्तुभाने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा
कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर का म्हणे माझे हेची सर्व सुख ओ तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर ओ तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिला श्रीमुख श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हे चिरान आवडे निरंतर हे चिरान तुळशी हार गळा कासे पितांबर ओ तुळशी हार गळा कासे पितांबर कर आवडे कर आवडे निरंतर हे जिजान आवडे निरंतर हे जिजान तुझे हार गळा कासे पितांबर ओ तुझे हार गळा कासे पितांबर ओ बारकुमाय जय जय थोबार कुमाय थोबार कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
तालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमार देवीवर सुखाचे आगर वापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम अमुप जोडिल्या सुखाची या राशी अमुक जोडलेल्या सुखाची या राशी अमुप जोडिल्या सुखाची या राशी अमुक जोडल्या सुखाची या राशी फार त्या भाग्यासी नाही आता फार त्या भाग्याशी नाही आता फार त्या भाग्याशी नाही आता काय सांगू सुख झाले आलिंगने काय सांगू सुख झाले आलिंगने काय सांगू सुख झाले आलिंगने काय सांगू सुख झाले आलिंगन निवाले दर्शने कांती माझी देवाले दर्शन झाली माझी देवाले दर्शन झाली माझी तुका म्हणे यांच्या उपकारासाठी तुका म्हणे यांच्या उपकारासाठी तुका म्हणे यांच्या उपकारासाठी तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक नाही माझे गाठी काही एक नाही माझे गाठी काही एक काय सांगू सुख झाले आलिंगने काय सांगू सुख झाले आलिंगन काय सांगू सुख झाले आलिंगने काय सांगू सुख झाले आलिंगन निवाली दर्शने
कांती माझी निवारे दर्शने कांती माझी निवारे दर्शन कांती माझी गोपाल कुमारी 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 गोपाल अमुप जोडील्या सुखाची आराशी केडील्या सुखाची यारा राशी अमुप जोडेल्या टाळ वाजवा सगळी. सुखाच्या राशी अमुप जोडेल्या सुखाच्या राशी अमुप जोडील्या सुखाची आराशी अमुप जोडील्या सुखाची आराशी अमुप जोडेल्या म्हणा, सगळे म्हणा. सुखाच्या राशी अमुप जोडेल्या सुखाच्या राशी पारच्या भाग्याशी नाही आता पारच्या भाग्याशी नाही आता काय सांगू दुःख झाले आलिंगन काय सांगू सुख झाले आलिंगन पारच्या भाग्याची नाही आता परत्या भाग्याची नाही आता काय सांगू सुख झाले आलिंगन काय सांगू सुख झाले आलिंगन अमुक जोडील्या सुखाची याराची अमुक जोडील्या सुखाची याराची अमुक जोडील्या सुखाच्या राशी अमुक जोडील्या सुखाच्या राशी पारत्या भाग्याशी नाही आता पारत्या भाग्याशी नाही आता काय सांगू सुख झाले आलिंगन काय सांगू सुख सुख झाले आलिंगन परत्या भाग्याची नाही आता परत्या भाग्याची नाही आता अमुक जोडील्या झाले आलिंगन काय सांगू भाग्याची झाले आलिंगन दिवाळी दर्शने कांती माझी दिवाळी दर्शने निवारी दर्शने कांती माझी निवारी दर्शने कांती माझी काय सांगू सुख झाले आलिंगन काय सांगू सुख सुख झाले आलिंगन निवारी दर्शने कांती माझी निवारी दर्शने कांती माझी काय सांगू सुख झाले आलिंगन काय सांगू सुख झाले आलिंगन निवारी दर्शने कांती माझे
काय माझी काय माझी आ आ निवारी दर्शने कांती माझी निवारी दर्शने कांती माझी काय सांगू सुख झाले आलिंगन काय सांगू सुख झाले आलिंगन विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नामदेव महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 अमोप जोडिल्या सुखाची या राशी पार त्या भाग्यासी नाही आता. चुकलं तर सांगा बरं, सकाळी जाऊन पाठ केलं. अमोप जोडल्या सुखाच्या राशी पार त्या भाग्यासी नाही आता. काय सांगू सुख झाल्या लिंगणे निवाली दर्शने कांती माझी. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझी गाठी काही एक. काय सांगो सुख झाल्या लिंगणे निवाली दर्शने कांती माझी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. हे नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरात नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदरते जननी देवांची मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सेवेला लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी ना करावे
तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुमया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा वेर सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर असं वाटतंय पांडुरंगाच्या मंदिरात पंढरपुरात कीर्तन करतोय की नाही. आणि आपलं हे पंढरपूरच आहे मानपड्यात आहे की नाही. असो अमोप जोडिल्या सुखाची राशी नाही त्या भाग्यासी पार आता काय सुख झाले काय काय सांगो सुख झाले आलिंगने निवाले दर्शने कांती माझी. सेवेला घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील पत्रिकापर प्रकरण या प्रकरणातील हा वारकरी परत आल्यानंतर जो अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराजांना झाला त्या अनुभूतीचा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपली परीक्षा आहे खरं टाळ करायची कारण वाजवणार आळंदीवरून आलाय. थोडस गोळ होईल इकडे तिकडे ठीक आहे असू द्या. हा सांभाळून घ्या आळंदी महाराज आमच्या गरीब वारकऱ्याला काय का नाही. जनाबाई मंडळ आणि मौली मंडळ सगळं गरीब आहे आमचं. आमच्या गौऱ्या थापणाऱ्या मंडळ सगळे. असो चालू असलेल्या आपल्याला नित्यनेमाच्या एकादशी कीर्तनाची सेवेला गेली 6 वर्ष आपण पूर्ण केली. 6 वर्षामध्ये अनेक चढ उतार आपण मंडळात पाहिले. अनेक सप्ते केले, अनेक कीर्तनकार तयार झाले, अनेक माळकरी तयार झाले. आजही एक माळकरी तयार झालाय घरी येऊन. त्यामुळं कुठेतरी परमार्थ हा वाढीला आपला चाललेला आहे. याचं एकमेव कारण जर असेल तर या मंदिरात केलेली आपली निरपेक्ष सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली महावेश्वर ज्ञानेश्वर भगवान देवाचे लढिवाळ भक्त श्री नामदेवराय यांच्या सहवासात आपण गेली 6 वर्ष हा उत्सव साजरा करतो आहोत. एकादशीचा उत्सव. आलो हरीच्या जागरण आहे का नाही. सावध झालो आलो हरीच्या हरीचं जागर आहे आज. एकादशीला हरीचं जागर करावं. कमीत कमी वारकऱ्यानंतर कीर्तन ऐकल्याशिवाय झोपू नये. मोबाईलवर का ऐकावं पण कीर्तन ऐकल्याशिवाय झोपू नये एकादशीला तरी मी. आणि आता काय चातुर्मास आहे पर्वणी आहे. आदरणीय गुरुवर्य गाथामूर्ती बाबा यांचं रोज 7 ते 8 प्रवचन चालू आहेत. सकाळी 7 ते 8 नवीन नवीन अभंग आपल्याला ऐकायला मिळतात वाचायला मिळतात. नंतर 4 ते 5 जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांचे शिक्षक शिंदे माऊली यांच्या ज्ञानेश्वरी प्रकरण चालू आहे. म्हणजे पहिल्या अध्यापासून चालू आहे. आणि संध्याकाळी कोणाची कीर्तन आपण ऐका. हा चातुर्मास जो काळ आहे ना हा परमार्थ करण्याचा पर्व काळ आहे. या परमार्थाच्या या पर्व काळामध्ये आपण बघा सगळे सण या पर्वात आहेत. आधीकडचे महिने सोडून द्या सगळ्यात जास्त सण असतील कुठल्या पर्व काळात आहेत. या चातुर्मासा पर्व आहे. तुमचं रक्षाबंधन असू द्या, तुमचा नागपंचमी असू द्या आहे का नाही, 15 ऑगस्ट असू द्या आहे का नाही, आहे का नाही, गणपती असू द्या, पितृपक्ष असू द्या, गोकुळाष्टमी असू द्या, नवरात्री असू द्या, अजून काय राहिलं, दिवाळी असू द्या, गणपती असू द्या, अजून मसोबाचा राहिला का? नाही मसोबाचा हेत नाही. मसोबा मे महिन्यात असतो. आषाढात मसोबाची यात्रा ती मे महिन्यात असते. ती काय चातुर्मासात येत नाही. त्यामुळं हा जो चातुर्मासाचा काळ आहे हा अगदी पर्व काळ आहे. या काळामध्ये परमार्थ का करावा? कारण देव शयनी जातात आषाढीला. याचा अर्थ देव विश्रांती घेतात 4 महिने. त्यामुळं जी दुष्ट शक्ती आहेत,
ज्या पाप शक्ती आहेत त्या शक्त्या आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतात. का? कारण देवाचा वरद असतं कुठतरी आपल्याकडं मावळला झालेला असतो. म्हणून जास्त भजन केलं की मग जास्त भजनाने काय होतं, भजनाने जे अनिष्ट काळ असेल, पाप काळ असेल तो निघून जातो. म्हणून या 4 महिन्यामध्ये जास्त भजन केलं पाहिजे, आहे का नाही? म्हणून श्रावणात लोक पोत्या लावतात. कशा लावतात? वाचणारा पान सोडून देतो, ऐकणारा म्हणतो भजी झालेत का नाही, आणि दुसरा ऐकणारा टाइम बघ कवा ओरकायचं कवा ओरकायचं. असं नाही, थोडंच करा, थोड्या परीने रे असा काळ आहे हा. असो, चातुर्मासाचा काळ आहे आणि या पर्व काळामध्ये भगवान श्री ज्ञानोबा आहे पंढरीश परमात्मा पांडुरंगाला भेटून पुन्हा काल आपल्या आळंदीला प्रस्थान झाले. खर तर वारीची मजा काय आहे, जावे त्याच्या वंशा. तेव्हाकडे हे दोघं माणसं बसतेत बघा, यांनी करून आली वारी, म्हणून त्यांना खास आज कीर्तनाला बोलवलं. काय अवस्था आहे वारीमध्ये. वारी का करावी? जीवनामध्ये जन्म मरणाची वारी चुकायची असेल तर पंढरीची वारी करावी. विठ्ठल 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 विठ्ठल. मानवी जीवनाचं ध्येय एवढंच आहे. काय ध्येय? मानवी जीवन कशाला मिळालं? आपल्याला भगवंत व्हायचंय, नवीन नवीन भगवंताजवळ जायचंय, याच्याकरता मानवी जीवन मिळालं. मग आता पूर्वीचा काळ कसा होता, सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग कसा होता, लोक जर तपस्या करायचे देव प्राप्त व्हायचा. पण कलियुगातला काळ भयान आहे. कलियुगामध्ये देव सहसा भेटत नाही. म्हणून संतांनी आपल्यासाठी पुंडलिकापासून सुरुवात केली तर निळोबापर्यंत सगळ्या संतांनी भगवान परमात्म्याला विटेवर उभं केलं का नाही? म्हणून जो वैकुंठात देव नाही तो पंढरपुरात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझे धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. 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 विठोबाचा दरवाजा गो, त्याचे धरणी लक्ष गो, विठोबाचा दरवाजा गो, विठोबाचा दरवाजा गो, त्याचे चरणी लक्ष गो, विठोबाचा दरवाजा गो. खालून आपण सोडणार आहे, प्रमाण म्हणताना खालून म्हणायचे. आधीच सांगितलं तुम्हाला, नवीन म्हणजे परत गोंधळ नको. खालून आपण सोडणार आहे. ज्याला गायक आहे त्याने खालचा पहिल्या प्रमाणात लक्ष ठेवा. भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या ठिकाणी विटेवर उभा आहे. ही कुणाची किमी आहे? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून आला येता. भगवान पुंडलिक संत होऊन गेले. आद्य संत म्हणलं तर चालेल. संतांच्या मानदेयातील अग्रगण्य संत कोण असतील तर भक्त पुंडलिक. पुंडलिक भगवान परमात्मा पुंडलिकाच्या भेटीसाठी आला पंढरपुरात. आणि कुठे राहिला? गेला का पंढरपूर? भक्त पुंडलिक गेले विटेवरी, भक्त पुंडलिके गेले उभे केले विटेवरी, भक्त पुंडलिके गेले उभे केले विटेवरी, भक्त पुंडलिके गेले उभे केले विटेवरी.
चुकले ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराले पुढे पंढरपुराले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी भक्त पुंडलिके केले उभे केले विठेवरी भक्त पुंडलिके केले उभे केले विठेवरी भक्त पुंडलिके केले उभे केले विठेवरी भगवान परमात्म्याला उभे करण्याचं काम कुणी केलं असेल तर भक्त पुंडलिकाने केलं महाराज. हा पण त्याचा बेस काय काय भाळून देव काय भाळून पुंडलिकाकडे आला काय देवाला आवडलं पुंडलिकाचं सांगा बरं. काय असा देव मोकळा आहे का कोणाच्या घरी जायला. तो काय तुमचा चुलता आहे का तुमचा पाहुणा आहे का जावई आहे. तो जनकपुरीला जेवढा गेला नाही. हा कोणतं जनकपुरी ती सासूरवाडी होती. दोंड्याच्या महिन्यात बी गेला नाही देव तिकडं जनकपुरी. पण पंढरपुरात का आला काय भाळलं पुंडलिकाने काय केलं असेल. काय केलं सेवा. ती आई वडिलांची सीट मिळावी म्हणून नाही केली. बेस काय बेस लक्षात ठेवा. परमार्थाचा बेस फार महत्वाचा आहे. आई वडिलांची निरपेक्ष सेवा केली. असं नाही माझं 4 गुंठ नाव करून दे 4 एकर नाव करून दे मग तुझे ऑपरेशन करतो. काय कुटुंबी महाराज काय का नाही मग तुला सांभाळतो असं नाही. आई वडिलांची निरपेक्ष सेवा हा बेस पांडुरंगाला आवडला देवाला आवडला. गोकुळात ज्या भक्ती केली गोपिकांनी त्याच तुडीची भक्ती पुंडलिकाने केली आणि म्हणून देव पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावरनं आला आणि विटेवर उभा राहिला महाराज. हा संत खरं जर पाहिलं तर जगात संत झाले नसते तर आपलं काही खरं नव्हतं. जसं कोर्टात वकील लागतो आता मला माहिती आहे कोर्ट मी माझ्या केस चालू आहे. वकिलाचा हात धरल्याशिवाय आपण गेलो कोर्टात जज सांगितलं मी बोलतो थांबा तुम्ही थांबा तुमचा वकील आलाय का. असा अधिकार आहे का आपल्याला कोर्टात बोलायचा. अधिकार नाही वकील पाहिजे. तसं देव भगवान परमात्मा हा बॉय पोलीस माझ्या उभे आहेत ते सांगतील ते पण सांगतील वकील घेऊन या तुमचा आरोपी सोडायचा जर बरोबर हा 4 शीट पाहिजे काहीतरी घेऊन या तर सोडतो. जमानत पत्र देव प्राप्त होण्याकरता फार अवघड आहे. काय अवघड आहे फार अवघड आहे. देवाची प्राप्ती सहजासहजी होत नाही महाराज. अनेक हजारो वर्ष तपस्या करायची. पण शंकर प्रसन्न झाला. ब्रह्मदेव लवकर प्रसन्न होतो पण भगवान परमात्मा लवकर प्रसन्न होत नाही. विष्णूची भक्ती फार कठीण आहे. तो सहजासहजी भक्ताच्या हाताला लागत नाही महाराज. पण पुंडलिकाच्या भावार्था बघितलं आणि मग रुक्मिणीला बाजूला सरलेन देव विटेवर उभा राहिला. देव कळाला पुन्हा कळाला कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी सांगितलं हाच भगवान परमात्मा आहे जो तुम्हाला मोक्ष देऊ शकतो तुम्हाला भक्ती देऊ शकतो प्रदान करतो. हे संतांनी आपल्याला दाखवून दिलं. संतांचं बोट धरलं तर देव लवकर कळतो लवकर भेटतो. नाही तर असा देव नाही भेटत महाराज. हो देव भेटत नाही. उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय साधने साधती साधने हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे पाय. संतांचं पाय धरलं पाहिजे संतांचं बोट धरलं पाहिजे. म्हणून देवाने सांगितलं यात्रे अलंकापुरा येते. देवाला आवडीची गोष्ट काय आवडत असेल की माझ्या माऊलीला ज्ञानोबरायचा सोहळा कोण करत असेल माऊलीवर कोण येत असेल चालत तुकोबराय कोण येत असेल चालत ते मला आवडणारे व्यक्ती आहे. संतांचं बोट धरल्याशिवाय कष्ट आहेत वारीमध्ये
कष्ट का नाही? 2:30 वाजता उठावं लागतंय जवळ दिंडी असल्यावर. काय महाराज? बाथरूमची सोय नाही, तंबूवाला असतो, चालून पाय गटाळत्यात, आणि ते तुकोबरावर तर लयच कठीण. माऊली तरी बरी, आईकडे प्रेम बरंच असतं. आईचा स्वभाव बरा असतो, आईचा स्वभाव मवाळ असतो. लेकराच्या हिता करता त्याला भाजल बिजल म्हणून 2-4 मुक्काम माऊलीकडे जास्त आहेत. पण बापाकडे गेले. बापाकडे सुट्टी नाही. तुम्हाला माझा प्रसंग सांगतो. आता मला शेतीतलं जमत नाही. दिलीप मला माहिती, आपण खाऊन पोता झालोय, कसं जमत. आणि आमचं कांद काढायचं होतं, खंडोबाच्या माळाचं कांद. आणि मी गेलो कांद काढाय. कांद काढून कवळ्यात उचलून न्यायचं होतं. आता मला वजन उचलं तसं नेत होतो. आमचे फादर खवाळले, अरे काय घोडा झाला तो, उचल लवकर चाल. उचलता 2 उचल, काय कवळा सगळं दुखायला लागला अंग. आई म्हणली बस 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 बस, नंतर कर. बाप म्हणला काय बसतो, कशाला बसतो, ते ट्रॅक्टर भरायचा आहे. तसं तुकोबाराची वारी म्हणजे बापाची वारी, तिथं सुट्टीच नाही. तर मुक्काम बी लांब. पुण्यातला सोडला का लोणी काळभर म्हणा, यवत म्हणा, काय म्हणा, अवघड आहे. पण संतांचं बोट धरलं तर संत आपल्याला पंढरीत घेऊन जातात. संतांचं बोट दिंडीवर चाललं तर दिंडीवर प्रदक्षिणा बी होती, दिंडीवर कळसा दर्शनही होतं, आणि दिंडीवर माऊली तुकोबारा दर्शन होतं. असा संत सोडून चालला पोंग्या. जे संत सोडून चालणारे वारीतले असतात, पापाचे कळप पुढे माऊली अजून मुक्कामाला जात तर पोचले तिकडे ठेप्यावर. असं नाही, संतांच्या मागून चाललं पाहिजे. काय म्हणतात ते प्रमाण, पुढे जावलो त्याचे, पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग. चला जाऊ मागे घेता. संतांच्या बरोबर नाही चाललं पाहिजे, संतांच्या पुढे नाही चाललं पाहिजे, संतांच्या मागून चाललं पाहिजे. का? कारण संतांचे उपकार फार आहेत महाराज. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर. आहेत की नाही उपर सांगा बरं. भगवान परमात्म्याला दर्शन, असं तुम्ही महाराष्ट्र सोडून इतर जा, तीर्थयात्रा केली म्हणजे यांना विचारा, देवा दर्शन जवळून कुठं आहे, हात लावायला आहे का कुठं? तिरुपतीत आहे का, वृंदावनात आहे का, मथुरेत आहे का? नाही. पायाला फक्त पंढरपूर. बाकी लांब ना. देव म्हणतो लांबच बरा आहे. तू काय नामस्मरण केलं नाहीस, तू काय यज्ञ केलं नाहीस, तू काय साधना केली नाहीस. पण संतांनी असं नाही ठेवलं महाराज. पांडुरंगाला उभं करतानाच पुनरेकाने सांगितलं, मूड पापी जैसे तैसे उतरी कास लावून या. माझ्या दारात कुणी कसा बी येऊ दे, बिगर आंघोळीचा येऊ दे, पण पाय सोडायचे. असं म्हणायचं नाही लय घाण आहे, हात धुवून आला नाही येऊ, असं म्हणत नाही देव. अरे हात धुवून तरी डेटॉल लावून ये, काहीतरी हात पुसून. देव असं म्हणत. काय सांगितलं संतांनी, कसा बी येऊ दे, चिखलात माकला असला तरी. आणि दर्शनाला कपडे मळकट, तुम्ही बघा वारकऱ्याचे कपडे दिंडीत बघा, असे लोळतात त्या वाकरीमध्ये, पांढरी कपडे. आणि मला सांगा, ते कपडे ठेवायच्या लायकीचे राहत नाहीत. रिंगणात जे कपडे असतात ना, ते शोकेचा ठेवायचे असतात. मी वारी केली आणि हे रिंगणातले कपडे. मजा आहे महाराज. का मजा आहे वारीत? कारण गात जागा, 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 गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला.
गात गात जागा गात जागा गात जागा गात जागा वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये ज्ञानोबा तुकोबारायवर चाललं ना आपण तर भजनाची कमतरता नसते महाराज. पण वारीत जायचं तर भजनाच्या दिंडीत जायचं, भोजनाच्या दिंडीत नाही जायचं. काय काय दिंडी आहे जिथं चांगलं चुंगलं मिळतं पण भजन नाही मिळत. चांगलं चुंगलं खायला घर नाही वे, कष्ट होईल, त्रास होईल, पण भजनाच्या दिंडीत जायचं. त्यानं काय होईल? सातत योगिया मुनिजन ध्यानी. योग्याला तपस्येचे सुख मिळालं, मुनींना यज्ञाचे सुख मिळालं. तेच सुख तपस्या न करता, सायास न करता वारकऱ्याला ते आसनी शयनी. वारीत जा तुम्ही, 2:30ला उठलं तरी चालूच आहे रामकृष्ण आणि कोण म्हणतं कुणाच ठाऊक. इकडं आंघोळी चालू तरी कानावर रामकृष्ण चालूच आहे, ओळखडी बांधली तरी रामकृष्ण चालूच आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय म्हणा म्हणा म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हे भजन हित आहे, वारीत नाही हे भजन. आता मला सांगा, मला तुमच्या घरी यायचं आहे गाडगेताई, बरोबर? मग तुमचं नाव घेत यायला पाहिजे का नाही? तुमचा पत्ता विचारत की गाडगेताईचं घर कुठं आहे, तर हे असं विचारायला पाहिजे का? मी विचारलं दिलीप शिंदेचं घर कुठं आहे आणि तुमच्या घरी यायचं जमलं का? जायचं कुठं? पांडुरंग दर्शनाला. भजन काय पाहिजे? विठ्ठल विठ्ठल पाहिजे. पण भजन काय असतं? ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. चला पालखी निघाली, ज्ञानोबा तुकाराम पालखी लोणत आली, ज्ञानोबा तुकाराम सासवडला गेली. चला ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम. हे विशेष आहे का नाही सांगा बरं? कुणाकडे जायचंय? प्राप्ती कुणाची करायची आहे? देवाची प्राप्ती करायची. भजन कुणाचं पाहिजे? देवाचं पाहिजे. भजन कुठलं असतं? कसं देव मिळेल? ज्याला आपल्याला मिळवायचं आहे त्याचं आपण सारखं कसं आहे? चिंतने हा शास्त्रात वर्णन आहे. ज्याचं आपण सारखं चिंतन करू ती गोष्ट सारखी मिळते. दिवसभर जे चिंतन करू ते कुठे दिसतं? दिवसभर बायको पाहिजे महाराज येते ना स्वप्नात? नाही येत? तुमचं झालं नाही म्हणून झालं. आम्ही म्हणत नाही कारण आमचं झालंय है का नाही? जे चिंतन आपण दिवसभर करू ते कुठे जातं? स्वप्नात. तर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे पण हात कुणाचा धरायचा आहे? ज्ञानोबा तुकोबारायचा. का? कारण तेच आपणासारखे नाही काळ वेळ नाही महाराज बघत नाही. गुणदोष पाहत नाहीत संत. आपले गुणही पाहत नाहीत, आपले दोषही पाहत नाहीत. मूढ पापी जैसे तैसे. म्हणून संतांचे फार उपकार आहेत महाराज आपल्याजवळ. काय द्यावे त्यांसी ठेविता हे पाय जीव थोडा. असं झालं. अशी वारी तुकोबाराची घरात पिढ्यान पिढ्या चालली महाराज. आळंदी पंढरपूर पिढ्यान पिढ्या वारी चालली. तापाचा जोर भरला तुकोबारायचा एक दिवशी 1 वर्ष.
आणि वारी खंटली, वारी झाली नाही. आता जे वारी करून आले का नाही त्यांनी पुढच्या वर्षी वारीला जाऊ नका म्हणा. ते म्हणतील मुसकाडी धाणीन पण वारीला जाईल. आमचा जीव कसा आहे तो, आता मला काल त्याची कणी सांगितलं हे पंढरपुराला गेले सगळे मंडळी आमच्या आषाढी महिला आणि आम्हाला मारत घालवाय नाही आले. माझं वृत्तीच होत नाही घालवायला. का मी जात नाही याचं दुःख मला लय होत, कारण जळतो जीव. कागा असा सुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनाता ते नाही. हा संसार आहे ना, संसार हा इतका घातक आहे आपल्याला. देव जवळ आहे, देव लांब नाही. देव कुठं आहे? इथंच आहे. त्याचा पडदा माये असा पडलाय ना, देव दिसत नाही. तळमळ लागते परमार्थामध्ये. गोपिकासारखे तळमळ लागते. महाराज भगवान परमात्मा मथुरेला निघाला. सगळ्या गोपिकांना कळालं. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. भारत शृंगारीला सांगे ओ मदना. भारत शृंगारीला सांगे हो मदना. अक्रूर उभा पायी ग साजनी यानंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. यानंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. देव बोले अक्रूरासी, वेगी हाके रतासी. या गोपिकांच्या शोकासी न पावे मजसी. विवळ झालं मन अंतकरण, देव सोडून जाणार. तसं तुकोबाऱ्यांना मन विवळ झाला. का हा ताप भरला असेल, का ज्वार भरला असेल. पिढ्यान पिढ्या वारी चालली माझी खंडित झाली. विवळ झालं मन तुकोबाऱ्यांचं, विवळ झालं. कन्या असा सुरासी जाय, मागे परतुनी पाय. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. कैसा तुका कैसा तुका तळमळी, कैसा तुका तळमळी. कैसा तुका तळमळी. कैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटती केशवा. कैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटती केशवा. जीवना वेगळी मासोळी. माशाला जसं पाण्यातलं काढावं आणि माणूस असा तडफडतो, तसं आग झाली तुकोबाच्या मनामध्ये. पण काय करणार, चोर होता. महाराजांनी पत्र लिहिले, त्याला पत्रिकेचे अभंग म्हणतात. पत्र लिहिले आणि 65 अभंगाचं ते पत्र आहे. ते पत्र वारकऱ्यांच्या हातात दिलं. वारकरी गेले आणि ते वारकरी गेल्यापासून तुकोबाचे अंतकरण तुको गप बसलं नाही. ते अभंग तुम्ही वाचा. मी ग्रुपवर टाकलेलं पहिला 2 अभंग टाकलेले. का जे वारीला गेले नाहीत कमीत कमी त्यांनी पत्रिकेचे अभंग रोज एक वाचावं. का आपली तळमळ, आपली भक्ती देवाला कळावे की या संसारात या गाड्याला मिळत नाही वेळ. कधीतरी देव कृपा करेल आपल्यावर आणि कधीतरी आपण पुन्हा वारीला जाऊ. अशी कृपा करण्याकरता ते अभंग आपण वाचावे. वारकरी गेले, देवाला भेटले आणि परत आले. परत आल्यानंतर महाराज डोळ्यात तेल घालून तुकोबारे वाट बघत होते वारकरी परत येण्याची. आजी बर्वे झाले,
माझे माहेर भेटले. बरवे झालं म्हणतात, चांगलं झालं संत परत आले. संत घरात आले महाराज. काय सांगू महाराज, संतांनी जे माझं काम केलंय ना, एवढं मोठं काम केलंय की त्यांच्या देण्याकरता मला काहीही नाही. ते अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी, 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 तुका म्हणे यांच्या उपकारासाठी. काय माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी काही एक, सुख झाले आलिंगन काय सांगू सुख झाले आलिंगन. नाही माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी काही एक, काय सांगू सुख झाले आलिंगन, काय सांगू सुख झाले आलिंगन. वारकरी परत आल्यानंतर वारकरी तुकोबारांना भेटले आणि तुकोबार एवढे प्रसन्न झाले महाराज. काय झालं, तुकोबारांचे जे अभंग देवापर्यंत वारकऱ्यांनी पोचवले. काही काही व्यक्तिमत्वाच्या दर्शनाने सुख होतं. नीट ऐका काय म्हणलं मी. काही काही माणसं बघितली काय होतं, सुख होतं. आणि काही माणसं बघितली का उगा हा माझ्या पुढे आला असं वाटतं का नाही. गावात एखादा असतो असा आहे का नाही, त्याला बघितलं का कपाळाच्या आट्याच उभ्या राहतात, कशाला येऊ आला. आणि काही माणसं बघितली काय वाटतं, वा वा या या रामकृष्ण. हे कोणाला बघितल्या, वारकऱ्या बघितल्यावरच वाटतं. माळकरी असेल, एखादा आपला सज्जन असेल, मंडपातला असेल, आपल्याबरोबर चालत असेल, आपल्या सहवासात जरी असला, माळकरी असला तरी या महाराज रामकृष्ण सुख वाटतं. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, पुण्यपुरुषा दर्शनाने प्रशस्त वाटत, सुख वाटत. आणि एखादा बेवडा येऊ द्या संगती, आडवा आला तुम्ही सप्त्याला चालला हरिपडाला आणि तेव्हा आडाल द्या आलिंगन. मुर्दाबाया कशाला आला, ओळखीत असल्यावर. एखादी भांडकुदळ बाई समजा असली आणि ती पुढे आली, रोज शिव्या देणारी तुमच्या बाजूला, नळावर न भांडणं कशावर न भांडणं, आणि तुम्ही सप्त्याला निघाल पुढे आली, द्या आलिंगन. तुम्ही जसं का बया कशाचे तोंड बघितले. असं वारकऱ्याचं वैष्णव संगती का, कारण वैष्णवाच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा भेटी शाश्वत आहे. दुर्जनाचा न गडो संग. दुर्जन वारकऱ्या असं सामान्यात असं नाही, दुर्जन वारकऱ्या सुद्धा आहेत असं नाही. राऊत भाऊच्या भाषेत सांगायचं झालं तर सांगू का आता, पण नाही तेवढा आपला अधिकार नाही. बाबाचा मोठा अधिकार आहे काय महाराज. परमार्थ करताना संतांच्या सोबत चाललं, तुकोबाराय सोबत चालले, तुकोबाराय सोबत चालले म्हणून विवळ झालं मन आणि त्यांना ग्लानी झाली महाराज. ग्लानी झाली. देवाच्या भेटीच्या जी ओढ आहे, जी आपण रोज असं समजा आपण कीर्तनाला रोज येतो, रोज एखाद्या एक दिवशी एखाद्या कीर्तन आपण नाही आलो तर आपलं अंतकरण विवळ झालं पाहिजे. आज एखाद्या मी कीर्तनाला गेलो नाही, आणि समजा फोन आला वाढवणे महाराजांचा आज आहे, तर इतका आनंद झाला पाहिजे की तो गगनात सुद्धा मावला नाही पाहिजे, इतका आनंद झाला पाहिजे. भगवान परमात्मा मथुरेतनं सोडून गेले, विवळ झालं मन गोपिकांचं. रोज रडत होत्या, रोज रोज आनंदच गेला निघून महाराज. भगवान परमात्मा म्हणजेच आनंद. देव एकदा गेला, मला सांगा तुमच्यातला आनंद निघून गेला तर लोक रडतेत का हसतेत.
असं झालंय का आपल्यातलं कोणतरी गेलं, आनंद त्याच्यातला गेला आणि वा 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 काय आनंद झाला. महाराज बघितले का, माणूस गेलाय आणि लोकांनी पार्टी केली, वा 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 या गुलाबजाम बासुंदी खा, गेला माणूस. असं झालंय व्यवहारात तरी झालंय का? तर करूया आपण. मी गेलो हा असं होतंय का? थोडं का होईना, माणूस गेल्यावर थोडं का होईना, किती तपस्वी असला, किती ज्ञानी असला, किती भक्त असला, किती वैराग्यवान असला, तरी स्वतःची आई गेल्यावर 2 अश्रू तरी काढतो. आदरणीय व्याकरणाचार्य सिद्धराम महाराज काळे यांनी आईची खूप सेवा केली महाराज. म्हणजे जागे होती त्यांची आई, आगमन काढल्यावर सगळं केलं त्यांनी. वैराग्यवान माणूस, पण आई गेल्यावर 2 अश्रू मात्र त्यांनी काढले. याचा अर्थ आनंद निघून गेला तर अंतकरण विवळ होतं आणि रडायला येतं. रडायला येतं का नाही? येतं ना. तसं गवळीन रडत होत्या, देवच निघून गेला या गोपिकांच्या शोकाची. पण देवाचा पत्र घेऊन, ही 2 पत्र आहेत बघा. कलियुगातलं एक पत्र आहे तुकोबारायचं आणि द्वापारातलं एक पत्र आहे उद्धवाचं. दोन्ही पत्राची अवस्था बघा. त्या अवस्था तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल, म्हणून छोटा अभंग घेतलाय. तुकोबाऱ्यांची जी अवस्था झाली वारकऱ्यांना भेटल्यानंतर, वारकरी बघितल्यानंतर, पण वारकरी असेल, असेल असेल वारकरी, कारण त्याचा कलरच सांगत होती वारीत चाललाय का नाही. कुणाचा? वारकऱ्याचा. आपण म्हणलं का नाही, मी समजा गेलो गाडीनं, मी वारीत चाललो, तू म्हणजे खोटं बोलतो, काय कलर कुठे? वारीत चाललेला माणूस पांडुरंगा सारखाच काळा होतो. होतो का नाही महाराज? होतो का नाही? किती गोरा असू द्या मग, किती गोरा असला तरी तो काय होतो? हळूहळू त्याचा कलर कमी होतो. ठ्यापा ठ्यापा कमी झाला का पुन्हा आला का थोडा थोडा काळा होतो. सासवड गेला का थोडा अजून, जिजुरीत गेला का थोडा गुलाल उधाळतो, तो पिवळा थोडा पिवळा होतो, म्हणजे काळ्यात मिसळत नाही पिवळा. पिवळा रंग बी काळा होतो. मग नातेपुते भेंडी शिगाव वाकरीपर्यंत आला का आपणा सारी की काळ. देव स्वतःचा रंग वार करायला देतो. देतो का नाही? तुम्ही बघा, तुम्ही वारीत चाललेली माणसं बघा, काळीच होऊन येतात. का? कारण भगवान परमात्मा प्राप्त होतो वारीत चालल्यावर. असं विवळ झालं अंतकर. माझा विषय भरकटतोय बाहेर ठिकाणी. उद्धवाला बघितलं, देव रडू लागले. देव रडू लागले की कुठं गोपिकांचं प्रेम आठवलं देवाला. आणि ते गोपिकांनी खाऊ घातलेलं माखन, गोपिकांच्या डेरे फोडलेले, गोपी सवंगड्यासोबत खेळलेले खेळ वाळवंटात, हे सगळं देवाला आठवलं राजकारणात. आणि खरं तर संसारामध्ये सुख नाहीच, देवाला मिळालं नाही सुख महाराज. देवाने सांगितलं, माझा भागवतात वर्णन आहे, सर्वात उत्तम काळ भगवंताच्या आयुष्यातला कुठला असेल तर गोकुळातला. सर्वात उत्तम सुखी काळ. बाकी राजकारणातला काळ, अर्जुनाच्या भक्तीचा काळ मिळाला, पण सगळ्यात सुंदर काळ भगवंत कुठे गेला असेल तर गवळणीच्या गोपिकांच्या सहवासामध्ये. आणि देवाला ते आठवलं महाराज. मुत्रित कंसाला मारल्यानंतर ते आठवलं आणि देव रडू लागले. आणि ते रडलेलं कुणी पाहिलं? उद्धवानी. ते अश्रू गळाले, असा हातात धरला अश्रू उद्धवानी. आणि उद्धव म्हणाले, देवा काय करताय तुम्ही? भगवान पंढरीश, भगवान परमात्मा, जगाचा चालक मालकाचा जर अश्रू जर पृथ्वी पडला तर जगाचा प्रलय होईल. अरे काय करू उद्धवा, गोपिकांची खूपच आठवण येते मला आणि माझं मन विव्हळ होतं. उद्धवाला हे पटलं नाही. का पटलं नाही? उद्धव ब्रह्मज्ञानी होता. त्याला माहित होतं ह्याच्यात बी देव आहे, त्याच्यात बी देव आहे, त्याच्यात बी देव आहे, त्याच्यात बी देव आहे, सगळे देव देवच नटलाय बस, त्याला माहित होतं. पण भक्ती करण्याकरता काय लागतं? द्वैत लागतं. द्वैत, अद्वैताचा अभ्यास करावा लागतो. अद्वैतावर आपल्याला जायचं आहे, पण अद्वैतात पोचण्याकरता द्वैत लागतं अधिक. जसं संसार करण्याकरता दोघं लागतात ना, दोघं नवरा बायको लागतात संसार करण्याकरता. का अख्ख्या नवऱ्याने संसार होतो? तो नवराच होत नाही लग्न झाले तर.
त्याला ती पोस्ट प्राप्त होत नाही, पदवी प्राप्त होत नाही. होती का? समजा गंज पंचायतचा झालाय, तेव्हा म्हणला मी नवरा झालोय, लोक मान्य करतील? हा होय महाराज, मान्य करतील? तुम्ही उद्या पदवी लावा पुढे, हरिभक्त अशोक आकाश महाराज नवरा, असं चालेल? लोक म्हणतील तुमची बायको कुठं आहे? याचा अर्थ संसार करण्याकरता किती लागतात? एकट्याने संसार होतच नाही महाराज, एकट्याने संसार गाडा ओढतच नाही. तसं परमार्थ करण्याकरता सुद्धा देव लागतात. देवन भक्त असेल तरच परमार्थ होतो, आणि तर त्या भक्तीचा आनंद मिळतो. एकट्याचा आनंदच नाही. योगी मुनी ऋषी हजारो वर्ष तपस्या केली, त्याला देव प्राप्त झाला, पण आनंद मिळाला नाही. काय मिळालं नाही? हा, तुकोबारे उगाच सांगत नाही, तुका म्हणे गर्भवासी. येडे आहेत का तुकोबारे? येडे नाहीत महाराज. कलियुगामध्ये भक्त आणि देव ही या गोष्टी असतील तर तो भक्तीचा आनंद उपभोगायला मिळतो. नाहीतर समजा सुग्र नाही, आता आपल्या घरी आपण मासवड्या करायला ठरवल्या आहेत किंवा डाळबट्टी, परत कोणाला येत नाही त्यामुळे आम्ही पोळ्या ठरवलं दुपारी. पण समजा सुग्र नाही, बनवलं आपण डाळबट्टी महाराज बनवलं आणि खायलाच कोण नाही, जमतंय का? आनंद मिळेल? आपण दुपारी फराळ केला, सगळी सोबत होतो माहिती घरी, बरोबर? एकत्र आता तंबूत आपण, तुम्ही घरी एकटे जेवता बरोबर ना, नवरा बायको जेवता, एकट्याने जेवणं आणि पंक्ती जेवणं, काय आनंद आहे सांगा बरं? काय आनंद आहे? पूर्वीची घरं, पूर्वी एकत्र घरं होती, चुलते मालते, 12-12, 15-15 लोक एकदा जेवाय बसायचे. काय आनंद आहे सांगा बरं? आणि आता काय? नवरा जेवसर बायको कामावच असते, आणि त्याचं जेवण झालं मग बायको येते, आणि ती नवरा घेतो झोपायला आणि मग बायको जेवती. काय आनंद आहे? भक्ती करता दोन लागतात. ते उद्धवाला काय माहिती? उद्धवाला ज्ञान फक्त एवढंच माहिती आहे की ब्रह्म सगळीकडे आहे, सगळ्यात सर्वाकडे रामदेहादी एक, सगळीकडे देव आहे बस. ब्रह्माला माया होत नाही, ब्रह्माला आनंद होत नाही, ब्रह्माला दुःख होत नाही, ब्रह्माला क्लेश होत नाही, ब्रह्माला अहंकारला, कारण नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आत्म्याला काही होत, हे कोणाला माहिती? उद्धवाला. मला अभंगारी येते. पण भक्तीमध्ये काय जादू आहे, भक्तीमध्ये काय रस आहे, हे दाखवण्याकरता देवाने सांगितले काम. तेव्हा उद्धव म्हणाला की भगवंता असं काम करा ना, ज्या गवळणी विवळ झाल्या त्यांना तुम्ही पत्र लिहा, बाबा ब्रह्म सत्य आहे, ब्रह्म सगळीकडेच आहे, मी कुठे गेलो नाही, मी गोकुळातच आहे, तुमच्यात मी आहे, असं एक पत्र लिहून द्या, मी पोचवतो. काय बोलले? मग देवाने पत्र लिहिलं आणि त्यात लिहिलं की मी सगळीकडे आहे, माझी आठवण काढू नका, मला विसरून जा, मी तुमच्यात मी आहे, मी बी तुमच्यात, असं लिहून पाठवलं. कुठं? उद्धवाला म्हणले जा घेऊन. उद्धव थोडा थोडा भगवान कृष्णासारखा दिसत होता, आणि उद्धवाचा रथ आला. गवळणी आस लावून आतापर्यंत, गवळणी आजही तुम्ही वृंदावनात जर गेलात, हे जाऊन बघा तुम्ही, आजही त्यांची भाषा फार मवाळ आहे, ब्रिज भाषा म्हणते त्याला, फार फार मवाळ आहे, आदर फार करतात. समोर रथ येताना दिसला, कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला म्हणून गवळणी, त्या अजून रथ गोकुळात यायचा आहे तवरच त्या गवळणी त्याच्याकडं, हा कृष्ण आला. मग जवळ बघितल्यावर कृष्ण नव्हता. उद्धवाला घेतलं जवळ. हा, का तुम्ही आलात? देवाने तुमच्या करता पत्र, एवढंच वाक्य. काय बोलले? देवाने तुमच्या करता काय? पत्र, एवढंच वाक्य. पत्र, माझ्या कृष्णाचं पत्र, माझ्या कृष्णाचं पत्र, द्या पत्र, द्या पत्र, द्या पत्र. सगळे गवळणी पत्र वाढायला, एक इकडून ओढते, एक इकडून ओढते, पत्र सगळं टरा 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 फाडून, एक ठेवलं नाही अक्षर. त्या भाडाभर चिंध्या झाल्या पत्राच्या. काय भाव होता? माझ्या कृष्णाचं काय आहे, त्यात काय लिवलंय, काय नाही लिवलंय, त्यात ब्रह्मज्ञान आहे का, तत्वज्ञान आहे का, शास्त्र लिवलंय, वेद, काही नाही, माझ्या कृष्णाचं पत्र. उद्धव म्हणला मी यांना ब्रह्मज्ञान सांगायला, असं डोक्याला हात लावला, जे सांगायचं ते फाडूनच टाकलं सगळं. काय सांगायचं? तेवढी मूर्ख आहे तुम्ही. उद्धवा, गवळणी विचारतात, उद्धवा सांग ना,
माझा कृष्ण माझी आठवण काढतो का रे? मी लोणी चारू घातलेलं, माझ्या घरी आलाला, माझ्या म्हाताऱ्याची दाढीची विणी गाठ मारली, ती त्याला आठवतं का रे? माझ्या घरी आला, मी दिलं नाही तर माझ्या सत्यनारायण पूजे म्हणजे कुत्री आणून बसवली, ती त्याला आठवतं का रे? असा खोड्या अनेक सांगू. उद्धवला विचार, देवाला हे आठवतं का? देवाला हे आठवतं का? उद्धव म्हणलं, मी काय सांगाय आलो, यांचं काय पुराण सुरू झालं. ते म्हणले, हे काय नाही लिहिलं देवाने, असं काय लिहिलं नाही. ते म्हणले, काय लिहिलं नाही? माझी आठवण येत नाही का रे उद्धव त्याला? हळूच माझ्या घरी आला, दही दूध खाल्लं आणि डेरे फोडले, असं आठवत नाही? ते म्हणले, असलं काय लिहिलं नाही त्या पत्रात, तुमचं प्रेमपत्र नाहीये. मग काय लिहिलंय? त्यात लिहिलं, तुला विसरून जा. उद्धवाला म्हणले, आजचा आलायस, जातोस का कसं? काय आम्ही दुःखात आहे, बरं आहे, देवाच्या विरहामध्ये आम्हाला आनंद मिळतो, बरं आहे, पण या आम्हाला विसरून असं लिहिलं असेल ते पत्र बी नको आणि तुम्ही चालतो पण. उद्धव म्हणला, मी यांना ब्रह्मज्ञान सांग, देवाने मला पाठवलं ब्रह्मज्ञानाला सांगायला. अरे तुम्ही जे रडता, विवळता, देवाची आठवण काढता, कधी वारीला जाईन, संपदा सोहळा नावडे म्हणाला येतो टकळा पंढरीचा, असं वाटतंय आम्हाला. आणि हे सांगतो देव म्हणाले, विसरून जा, पंढरपूरला येऊ नका. आळंदीला पुराला जेव्हा सांगितलं ना संस्थांनी की आळंदीत येऊ नका, वारकऱ्याची प्रतिक्रिया ऐकल्या तुम्ही? पत्रकाराला प्रतिक्रिया, वारकरी म्हणले, बुडलो तर चालेल, माऊलीकडे येऊ नका कसं म्हणतो तुम्ही? धाडच होतं कसं काय? असं होतं महाराज. ते उद्धवला सांग, तुझा काय गरज नाही. ते म्हणले, असं नाही, देवाने सांगितले, तुमच्या ती देव आहे, माझ्या देव आहे, हा विरात तुम्हाला दुःख होतंय, तुम्हाला विवळतंय मन, दुःखी होता तुम्ही कामाचं तुमचं मन लागत नाही, असं हे ज्ञान सांगितलं की देव सगळीकडे आहे. त्या गवळीनेच उत्तर आहे की आम्हाला देवाच्या विरहामध्ये देखील आनंद आहे. उद्धव म्हणला, विरहात आनंद कसा असतो? कसा आणतो? समजा एखादा माणूस गेला, आपल्याला दुःख होईल, आनंद होईल? त्याच्या आठवणीमध्ये आपल्याला दुःखच होईल ना. समजा एखादा एकुलता एक पोरगा गेला, आमच्या गाडगे महाराजांचा गेला, वर्षभर दुःख, आनंद आठवणीमध्ये आनंद काय आहे सांगू का? आठवणीमध्ये त्याच्या आठवणीने जे आनंद मिळतो तो नाही, हे समाजात आनंद मिळत नाही. म्हणजे असले कसा विराट आनंद नाही. म्हणजे चला, मग राजा राणीकडे घेऊन आले ते उद्धवाला, आणि राजाने सांगितलं, बघा आम्हाला भगवंताच्या विरहात देखील आनंद आहे. का? कारण देव भेटला की आनंद निघून जातो, देव नाही भेटला तर देव भेटीचा आनंद वाढतो. देव भेटेल, देव भेटेल, देव भेटेल असं चित्त सारखं उडतं. म्हणून ते सांगतं की नाही, पंढरपूरला जरी नाही गेला तरी पंढरपूरला जाईन, पंढरपूरला जाईन, पंढरपूरला जाईन असं जरी म्हणलं तरी पुण्य मिळतं. का? कारण चित्तात पंढरी येते ना. त्याने सांगितलं, असं कसं विराट आनंद नसतो? ते म्हणले, सांगू का? एखादी गर्भवती स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते, किती दुःख आहे त्यात, किती दुःख आहे. दुसरा जन्म येतो महाराज, पोर जर आडवं झालं का नाही, किती त्रास आहे. मरते कधी कधी बाई, पण ती म्हणते का, मला पोरग, हे दुःख लय बाबा, आपण पोरगच नको, आपल्याला दोघं संसार करू, मुलगा नको, असं म्हणते का? कुठली स्त्री म्हणते का असं? त्या पिढेमध्ये, त्या दुःखामध्ये जो आनंद आहे, तसा भक्तीमध्ये, देवाच्या विरहात आनंद, देव प्राप्तीमध्ये आनंदच नाही. तसं तुकोबारायांना संत भेटले, वारकरी भेटले, आणि मग असा आनंद झाला की साक्षात भगवान परमात्माच भेटले. कारण तुकोबाराची अशी अवस्था, कारण हा अभंग तुकोबाराच्या साधनेचा अभंग आहे, सिद्धांचा अभंग नाही. तुकोबाराय साधक होते, त्या दुसऱ्याला अभंग आहे. भगवान परमात्म्याचं माझं पत्र आलं, भगवंताने काय लिहिलं असेल, आणि हे उपकार कुणी दिले, हे उपकार कुणी केले माझ्यावर? माझं पत्र देवाला पोचवलं, आणि त्या पत्राचं उत्तर घेऊन कोण आले? तर वारकरी घेऊन आले. म्हणून तुका म्हणे, यांच्या उपकारासाठी काय दिलं, काय देऊ शकतो आपण? आपण देवाला, संतांना काय देऊ शकतो सांगा? देऊ शकतो का? काही देऊ शकत नाही. आपलं सगळं मळलेलं आहे, मळलंय ना. संतांना, देवांना स्वच्छ द्यावं लागतं, सर्वस्व द्यावं लागतं. पण आपलं चित्त एवढं घाण आहे, कपाट भरले, वॉशिंग मशीन भरले, कपडे धुवायचे, कामावर जायचं आहे. मी तर आता नवीन काम पकडले, पैसा वाढावा म्हणून, सगळा परमार्थ गेला चुलीत. पण काय आहे चित्तात? पुढे पोरांचं कसं होईल, आहे का नाही?
त्याच्यामुळे काय देवाचा विरह आपल्याला माहित नाही, म्हणून संतांना स्वच्छ द्यावं लागतं. म्हणून काय देऊ यांच्या गाठी, माझ्याकडे काय नाही. तुकोबराने खरंच माझ्याकडे काय नाही, मी काय देऊ यांना. माझ्या देवाचा निरोप घेऊन आले ज्ञानोबा आहे आज आळंदीमध्ये, काय देऊ मी यांना, काय देऊ. त्यांचे वायू उत्तर आहे बस त्यांच्या आलिंगनात जे सुख आहे त्या सुखाने माझी कांती शांत होईल, म्हणून त्यांना आलिंगन दिलं. आणि तीच अनुभूती तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या जणांना सांगतो. काय सांगू सुख झाले आलिंगन, 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 निवाली दर्शने कांती माझी, निवाली दर्शने कांती माझी, निवाली दर्शने कांती माझी, निवाली दर्शने कांती माझी, काय सांगू आलिंगन, काय सांगू सुख झाले आलिंगन, निवाले दर्शन कांती माझी, निवाले दर्शन कांती माझी, निवाले दर्शन कांती माझी, निवाले दर्शन कांती माझी, हो काय सांगू सुख झाले आलिंगन, हो काय सांगू सुख झाले आलिंगन. त्या वार करा तुकोबराने मिठीत घेतलं, कळवळा घेतलं, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा महाराज, आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन दिलं महाराज, आलिंगन. त्या आलिंगनात काय सांगू सुख झाले आलिंगन, निवाली कांती काय हा निवाली दर्शने कांती माझी. खरं तर आज आपण मी असं घेणार होतो, मत पूर्ण केला. वारीन जाऊन आले त्यांनी असं म्हणाय पाहिजे घरी गेल्या, पूर्ण केला मनोरथ, आहे का नाही. तर पण तो वारीतला अभंग नाही, ते तुकोबाराय आल्यानंतर निळोबाऱ्यांचं अनुभूतीचा अभंग आहे. पण असो काय सांगू सुख, संतांच्या दारात सुख महाराज नांद असत, नांत महाराज. देवाच्या दारात जे सुख मिळत नाही ते संतांच्या दर्शनानं, संतांच्या आलिंगनानं सुख मिळालं. हा योगीत चांगदेव 1400 वर्ष जगले, पण ज्ञानोबारांच्या दारात आले, माऊलीला कडकडून मिठी मारली आणि मग त्यांना वाटलं की हा आलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काय आलिंगन संतांची. कारण संत हे माय आहे, बाप आहेत, आई आहे. माऊली महावीर ज्ञानेश्वर भगवान, माऊली आपली आई काय आहे, कारण ज्ञानोबा आहे. आपण कशी भक्ती करा, जर ज्ञानोबारायांचा आपण हात धरलाय ना, तुकोबारायांचा हात धरलाय ना, देवाची टाप नाही आपल्याला बाजू सर म्हणायची. काय चांगदेव 1400 वर्ष मृत्यूला वर घालत होते, पण त्यांना हात कोणा धरा लागला शेवटी, आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो. ते 1400 वर्ष जगले, पण व्यर्थ झालं, साधूची भेट नाही महाराज.
संत वस्ती दयास्थळी, हा, तिथे पापाची धुमाळी, हा, संत जिथे राहतात, संत सहवास करतात, त्या जागेमध्ये सुख आहे, पवित्रता आहे, आपली कांती शांत होते. नामदेवराय म्हणतात ना, नामा म्हणे देवा चला तया ठया विश्रांती घ्याव या कल्पावरी, विश्रांती घ्याव या कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी, कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. आपलं शरीर शांत करायचं आहे तर कुठे जायला लागेल? ज्ञानोबारायांकडे. नामदेवराय म्हणले इथे नामदेवराय हे देव आहे, म्हणून आता नामदेवराय देवाला सांगितलं तिकडे चला माऊलीकडे. देवाला देखील शांती मिळवण्याकरता कुठे जावं लागलं? संतांकडे जावं लागलं. वारकरी भेटून पांडुरंगाला आले, त्यांना आलिंगन दिलं तुकोबारायांनी आणि मग सांगितलं माझं शरीर आहे ना शांत, ताप संसाराचे ताप आहे, तापलो मी देवा. करीता या सेवा कुटुंबाची. संसारातून तापलेला एखादा भक्त माऊलीकडे गेला ना तर निवांत. बघा तुम्ही संसारातलं का एक दिवस काढा, संसाराचा एक दिवस आणि ज्ञानोबारी दरबारचा एक दिवस, काय वाटतं बघा. हा माऊलीची समाधी पाहिली का असं वाटतं वा 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 वा. शेजारची पाहिली का असं वाटतं मंदिरातनं उठूच नाही. आणि संसारात असं वाटतं कवा घरातनं बाहेर कामाला जातोय, असं कधी जातोय बाबा घरातनं बाहेर. म्हणून तर ना संसार दुःखामुळं तिची चाल बी तशीच आहे. संसार दुःखामुळे चाल बी काय विशेष लावले, चाल बी एवढी रडवी आहे. संसार दुःखामुळे विश्रांती नाही गोडे. असं आहे का? आजी आनंदू रे, आजी आनंदू रे, याला चाल अशी आहे का? आजी असं नाही, याला आनंदाची चाल आहे का? ते आनंदच आहे, संसार दुःखामुळेच आहे. पण तरी लोक संसार एवढा आनंदानं करतात. मला विशेष वाटतं पंढरपूरच्या वारीमध्ये नाही वारीला जाता आलं, त्याची विक्रांत व्हायचं वारी काढले ना त्यात जामीन व्हायचं. सगळे काय म्हणतात तसं कुठे तरी संतांच्या बरोबर चालायचं, संतांच्या बरोबर जायचं. का? कारण हा ध्येय पुन्हा नाही महाराज. हा परत कुत्र्याचं मिळेल. जरी आम्ही झालो समजा दोघं काय गोडे झालो, प्रसाद महाराज मी, तर म्हणणार नाही प्रसाद महाराज तुम्हीच आहे का, तुम्ही गेल्या जन्मी कीर्तनावर होते का, असं म्हणणार नाही. आठवणीत ना नक्क घोडे काय कुत्र काय कोणी सांगितलं कोंबडी झालं तर कापतील लोक आपल्याला. पण नाही महाराज, याच देही घडे. म्हणून वारकरी परत आले, तुकोबारांनी आलिंगन दिलं आणि कांती शांत झाली. आणि तिची अनुभूती आहे, ती उद्गार आहे, काय तुकोबाराला प्राप्त झालं ते अभंगाच्या पहिल्या जना सांगतात. अमुप जोडल्या सुखाची आरासे, अमुप जोडल्या सुखाची आरासी, अमुप जोडल्या सुखाची आरासे, अमुप जोडल्या सुखाची राशी. पारत्या भाग्यासी नाही आता, पारत्या भाग्यासी नाही आता, काय सांगू सुख झाले आलिंगन, काय सांगू सुख झाले आलिंगन. पारत्या भाग्यासी नाही आता, पारत्या भाग्यासी नाही आता, काय सांगू सुख झाले आलिंगन, काय सांगू सुख झाले आलिंगन.
धोपार कुमार जय जय धोबार कुमाई धोपार कुमाई धोबार कुमाई धोपार कुमार धोबार कुमार धोपार कुमार धोबार कुमार धोपार कुमार धोबार कुमार जय धोपार कुमार धोबार कुमार आवी धोपार धोबार कुमार जय धोपार कुमारी धोबार आवी धोपार कुमारी धोबार कुमार आवी धोपार कुमारी धोबार जय धोपार कुमारी आवी धोपार कुमारी धोबार कुमार 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 असं वाजलं पाहिजे धान 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 अमूप जोडल्या सुखाची राशी संत भेटले वारकरी भेटले काय अनुभूती झाली की अमूप जोडल्या सुखाची राशी सुख होतं बघा वारकरी वारकरी भेटले का सुख होतं का नाही सांगा बरं हा ठोबे महाराज भेटले का वाटतं आलं कोणतरी आपल्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस हा त्यांना भेटलं का अटॅक पळून जातो पण त्यांना नाही भेटलं का अटॅक परत येतो त्यामुळे सारखा त्यांना फोन असतो अटॅक येतोय अटॅक येतो ते म्हणते तुम्ही या फक्त मी बघतो शिंदे महाराज भेटले प्रसाद महाराज भेटले असे वारकरी भेटले भेटले असं कसं वाटतं आपल्या जवळचं कोणतरी आलं वाटतं आणि भाव भेटला का वाईटच घ्या वाटतं का कारण वारकऱ्याचं जे प्रेम आहे ना मला सांगा ना तुम्ही 8 दिवस सप्त्याचा जो आनंद आहे तो 365 दिवस संसाराचा आनंद आहे का रोज त्याच बायकोच तोंड बघायचं बदलीच नाही पण म्हणजे तसं म्हणू नका मी काही दुसरं करीत नाही मला काही कटाळा आला नाही तिचा तसं नाही म्हणत पण सप्त्यामध्ये नवीन नवीन महाराज नवीन नवीन अभंग नवीन नवीन चाली नवीन नवीन पंक्ती आहे का नाही कुणाची गुलाबजाम कुणाची चपाती कुणाची बालुजी आमचा पार्थकाने पंक्तीला गेला ना त्याला सुचत नाही तर नुसतं रचत असतो वर येईपर्यंत असं याचा अर्थ काय आहे जे सुख परमार्थात आहे त्याची गणना होत नाही अमूप आहे अमूप जोडल्या तुम्ही आम्ही परमार्थाने जोडलोय तुमचं गाव कुठं माझं गाव सातारा तुमचं राजगुरू खेड तुमचं कुठलं खटाव तालुका तुमचं कुठलं नगर तालुका महाराजांचं चाळीसगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर कोण कुठले आपण तुमचं विदर्भ मराठवाडा पाऊस नाही म्हणतो तुम्ही ना म्हणजे हे का जोडलो आपण देवाच्या संबंधी विश्वची सोय रे देवाच्या साठी ब्रह्मांड सोय रे हे पण चालतंय याचा अर्थ आपण एका माळेत ववलो कशामुळे भक्तीमुळे प्रेमामुळे ना असं रोज जावा बरं आपल्या घरी रोज जावा माझ्या घरी या दिलीमध्ये रोज जा चहा मिळेल काय मिळेल जेवण बी मिळेल पण म्हणतील का तंबूत राहतोय त्याचा राह जात कसा नाही महाराज मग हळूच विचारणार महाराज काय भांडण बिंडण कोण आले काय घरी नाही बघा ना 18 पगड जातीचे लोक एका तंबूत झोपतात 18 दिवस ज्ञानोबा सोहळ्यामध्ये
तुकोबा सोहळ्यामध्ये 18 पगड जाती. काय नाही महाराज, आता सोय चांगली आहे, मालिश करायला बायका आहे, माणसं आहेत मालिश करायला, पाय मालिश करायला, वारकऱ्याचे पाय मालिश करायला साधन नाही, औषध उपचार आहेत. पण पूर्वी असं नसायचं. पण तरी पण ज्ञानोबा आहे सुखरूप घेऊन जायचे. म्हणून घरा आले सांभाळिले अनाथा आणि केला निळा केला पावन. म्हणून अमुक राशी जोडल्या. त्या राशीची गणना होत नाही. रास म्हणजे कळलं का? रास म्हणजे काय? जिला मोजता येत नाही तिला काय म्हणायचं? रास. बाबा ही मोजणार आहे ना आपण, तर बाबा काय ही समजा येतो लय डोंगरा ठीक, अहो हे किती धान्य झालं, लय मोठी रास आहे, तिला मोजायला लागला होतो आहे ना. नाही तर काय म्हणणार 4 किलो असं सांगता येत नाही रास. पण इथे काय सांगितलं? अमुक जोडल्या सुखाची या राशी. एक रास नाही, राशीच्या राशी संतांवर जोडल्या. त्या संतांचं सुख देवाला आवडलं महाराज. आणि ज्ञानोबाच्या समाजावर साक्षात भगवान परमात्मा, ज्याला माया नाही मोह नाही, तो देखील रडला. काय हाची योग्य देखील नाही. हे प्राण संजीवनी, प्राण जाण त्रैलोकी. म्हणजे देवाला देखील रडावं लागलं संतांसाठी. देव म्हणते रुक्मिणी हाची योग्य देखील नाही. याचा अर्थ संतांची कास धरली पाहिजे. पण आपल्या मंदिरामध्ये संत 2 आहेत. एक देवासाठी रडले ते देखील आहेत, आणि एक देवांना हट्ट पुरवला ते देखील आहेत. नामदेवराय आणि ज्ञानोबराय दोन्ही आहेत. हे शक्यतो कुठे बघायला मिळत नाही कुठल्या मंदिरात. ज्ञानोबराय तुकोबराय बघायला मिळतील, ज्ञानोबराय नामदेवराय बघायला मिळणार नाही. पण आपल्याकडे ती अनुभूती आहे, कारण ही स्थापना अमृतनाथ स्वामी महाराजांच्या हातून झालेली आहे. म्हणून हे अमृत आहे, नामाचा अमृत ज्ञानाबरोबर आहे. म्हणून भगवान परमात्मा आपल्याला मिळतो. म्हणून अमुक जोडल्या सुखाची या राशी पार त्या भाग्यासी. काय भाग्य आहे महाराज, बघा ना. काय भाग्य आहे. खरं जे वारकरी आहेत ना, ते वारी करतात ना, खरंच परतीची वारी तर फार कठीण महाराज. माऊली जाताना 18 दिवस जाते आणि येताना 90 दिवसात येते. मला सांगा, जाताना एवढा त्रास आहे, परत येताना ज्ञानोबा परत यायचंय बरोबर 45 किलोमीटर लोक चालतात. काय पण तरी पण कटळत नाही महाराज. जे हाडाची वारकरी कटर भांडा तात्यांचं घ्या ना, तात्यांचं घ्या. 3 अटॅक आलेत त्या माणसाला, अर्ध अंग गेलंय, तरी 2:30 वाजता भाजणाऱ्या नियमाला उभाच आहे माणूस. आणि पावल्या खेळतात महाराज. काय अंगावर काटे देतो, अशी भक्ती असावी महाराज. काय आपली भक्ती, दर्या में खसखस. कळलं का? दर्या में खसखस म्हणजे समुद्र, त्यांचा समुद्र आहे ना, आपली काय त्यात खसखस. तरी आपल्याला अभिमान, मी नाही तर सप्ताहच होणार नाही. महाराजांना विनंती केली मी, आणि आमचा पकवाजाची जरा अडचण आहे महाराज, तुम्ही आपलं जर शनिवार रविवार येता, एखादं धरून या. महाराजांनी मान्य केले ते. बरं महाराज चालेल, तुमची पकवाजाची अडचण आहे ना, माझा मृदुंगाचा क्लास मी एखाद्याच्या आदल्या दिवशी घेईन, पण तुम्ही एखाद्याशी तुमचं मी सहाय्य करीन. महाराजांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. त्यामुळे आता पकवाजाची आपली अडचण नाही. आणि पकवाज तयार होतात. ही विद्यार्थी आहेत, हे हा प्रतीक आला नाही आता, ही विद्यार्थी तयार होते. तयार विद्यार्थी मग काय अडचण नाही. पण काय, तयार होईपर्यंत त्यांना योग्य ज्ञान दिलं पाहिजे. त्यांना जर म्हणाला भाजणार चल 500 रुपये देतो, असं म्हणायचं नाही. काय द्यायचं मला, असं पोरासनी म्हणायचं नाही. आणि पैसे द्यायचे, एकदा ते घेतले त्यांनी, मग बाबा परत दिलं नाही, त्या भाजनात पैसे दिले नाही. ते काय आलं, पडिले वळण. तसं असं महाराजांनी वचन दिलंय. महाराजांचे फार फार ऋण व्यक्त करतो की आपण आम्हाला